Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn PV Sindhu, an icon of success English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PV सिंधू मूर्तिमंत यश या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर्स. योग्य अल्फाबेटचा उपयोग करून आपल्याला जे वर्ड्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. आता पहिला जो शब्द आहे तर तो एन या अल्फाबेटचा उपयोग करून एनहान्स हा शब्द कंप्लीट होईल. त्यानंतर ए या अल्फाबेटचा उपयोग करून फीचर हा शब्द कंप्लीट होईल. त्यानंतर ए या अल्फाबेटचा उपयोग करून लॉन्च हा शब्द कंप्लीट होईल. त्यानंतर ई या अल्फाबेटचा उपयोग करून नोटवर्दी हा वर्ड तयार होईल. त्यानंतर ई या अल्फाबेटचा उपयोग करून मेंटर हा शब्द तयार होईल. त्यानंतर टी या अल्फाबेटचा उपयोग करून आयडेंटिफाय हा वर्ड तयार होईल. अशा प्रकारे आपण हे वर्ड जे आहेत तर ते कंप्लीट करू शकतो. ऍक्टिव्हिटी फर्स्ट मधीलच बी आहे, मेक ॲज मेनी 3 letter and 4 letter words फ्रॉम द वर्ड कंटेम्पररी. कंटेम्पररी या वर्ड पासून आपल्याला 3 अक्षरी आणि 4 अक्षरी शब्द जे आहेत तर ते तयार करायचे आहेत. आता कशा पद्धतीने ती वर्ड्स तयार होतील बघा. कॉट, कोट, कोन, नॉर, टीम, पॉट, पुअर, नेट, टेन, एम्प्टी, टियर, मुअर, कॅम्प, पोर्ट, नॉट, रोम, नॉर्म, नॅप, मोन, प्रोन. अशा प्रकारे आपण 3 letters आणि 4 letters वर्ड जे आहेत तर ते तयार करू शकतो. Now activity number 2. Make sentences of your own using the following phrases, idioms. खाली दिलेल्या ज्या फ्रेजेस आहेत किंवा ज्या इडियम्स आहेत यांचा यूज करून आपल्याला वाक्य जे आहेत तर ती तयार करायची आहेत. आता फ्रेजेस आणि इडियम्स कोणकोणत्या आहेत? ए, टू एनहान्स फर्दर. B, to launch. C, to create history. D, push the envelope. E, week in and week out. And F, to come out of. आता ए मध्ये टू एनहान्स फर्दरचा यूज करून कशा प्रकारे सेंटेन्स तयार होईल बघा. रमेश वर्कड हार्ड टू एनहान्स फर्दर हिज स्किल्स इन इंडियन क्लासिकल म्युझिक. आता टू लॉन्चचा उपयोग करून कशा प्रकारे सेंटेन्स तयार होईल बघा. बीइंग अ ग्रेट प्रोड्युसर महेश वॉन्ट्स टू लॉन्च हिज सन ॲज अ हिरो इन हिज फिल्म. आता क्रिएटेड हिस्ट्री याचा यूज करून सचिन तेंडुलकर हॅज क्रिएटेड हिस्ट्री इन द वर्ल्ड ऑफ क्रिकेट बाय स्कोरिंग मोर दॅन 15,000 रन्स इन हिज करिअर. नाउ पुशिंग द एनव्हलप याचा यूज करून सेंटेन्स कशा प्रकारे तयार होईल. विराट कोहली हॅज बीन पुशिंग द एनव्हलप लाईक नो बॅट्समन हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. नाउ नेक्स्ट फ्रेज और इडियम्स, वीक इन अँड वीक आउट. सेंटेन्स, इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू बी सक्सेसफुल वीक इन अँड वीक आउट. नाव टू कम आउट ऑफ या फ्रेजचा यूज करून सेंटेन्स कशा प्रकारे तयार होईल. इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कलामिटी लाईक अर्थक्वेक. अशा प्रकारे आपण या फ्रेजेस आणि इडियम्सचा उपयोग करून वाक्य तयार करू शकतो. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 3. Prepare a profile
फॅक्ट फाईल ऑफ सिंधू युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. पुढील मुद्दे वापरून सिंधूचे संक्षिप्त चरित्र जे आहे तर ते आपल्याला तयार करायचं आहे. आता फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट आहे फुल नेम, पूर्ण नाव पुसरला वेंकटू सिंधू. डेट ऑफ बर्थ द इयर 1995. फादर PV रामना. मदर P विजया. नेटिव्ह ऑफ आंध्र प्रदेश. 6 पॉइंट, स्टार्टेड बॅडमिंटन ॲट द एज ऑफ 8. 8व्या वर्षीच त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. नंबर 7, फर्स्ट कोच, पहिले कोच कोण होते? मेहबूब अली. सेकंड कोच पुलेला गोपीचंद वॉज सेकंड कोच. नाउ पॉइंट नंबर 9, फर्स्ट मेजर अचीवमेंट ॲज ज्युनियर, द 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. पॉइंट नंबर 10, फर्स्ट इंटरनॅशनल विन, पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांनी केव्हा जिंकली? ओन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. नेक्स्ट पॉइंट, पॉइंट नंबर 11, हॉनर्स रिसिव्ड, कोणकोणते पुरस्कार त्यांना प्राप्त झाले? सी गॉट अर्जुन अवॉर्ड इन 2013, पद्मश्री इन 2015 अँड राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड इन 2016. पॉइंट नंबर 12, ग्रेटेस्ट विन इन 2016, 2016 मधील महान विजय. ओन सिल्वर मेडल इन द फायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. रिओ ऑलिम्पिक्समध्ये त्यांना सिल्वर मेडल जे आहे तर ते प्राप्त झालं. अँड पॉइंट नंबर 13, हर ग्रेट स्ट्रेंथ्स, हर ॲटिट्यूड अँड नेव्हर से डाय स्पिरिट. ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या शब्दात थोडक्यात उत्तर द्या. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेड सिंधू टेक अप बॅडमिंटन ॲट द एज ऑफ 8, वयाच्या 8व्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळणे का स्वीकारले? याचं आन्सर आहे पुलेला गोपीचंद ओन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेलं जे काही यश आहे तर ते यश त्यांनी बघितलं. सिंधू वॉज जस्ट 8 इयर्स ओल्ड देन, त्यावेळेला PV सिंधू फक्त 8 वर्षांची होती. सी यूज टू प्ले व्हॉलीबॉल, त्यावेळेला त्या व्हॉलीबॉल खेळायच्या. गोपीचंद's विक्ट्री इन इंग्लंड इन्स्पायर्ड हर टू प्ले बॅडमिंटन इन्स्टेड ऑफ व्हॉलीबॉल, आणि या पुलेला गोपीचंद यांच्या यशामुळे त्या प्रेरित झाल्या आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी व्हॉलीबॉल ऐवजी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. सो ॲट द एज ऑफ 8 सी स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन, आणि म्हणूनच त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळणे स्वीकारले. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट वेअर सिंधूज अचिव्हमेंट्स टिल सी वॉज 14 इयर्स ओल्ड, वयाची 14 वर्षे होईपर्यंत सिंधूने कोणते पराक्रम साध्य केले? त्याचं आन्सर आहे सिंधूज फर्स्ट मेजर अचिव्हमेंट केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप्स फॉर अंडर 10 कॅटेगरी. सार्वो ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये 5वे स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष चुणूक दाखवली. सी ऑल्सो ओन सिंगल टायटल्स ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी या प्रकारातील किताब पटकावला. सी ऑल्सो ओन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग कृष्ण खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग when she was under
13 कॅटेगरी. 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक्स समितीतील ऑल इंडिया क्रमवारीत कृष्णा-खेतान, ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल्स आणि ऑल इंडिया यामध्ये सुद्धा चुणूक दाखवली, ज्यावेळेला ती केवळ 13 वर्षाच्या आतील होते. सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया. भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्णपदक पटकावले. There was Sindhu's achievements till she was 14 years old. अशा प्रकारे वयाची 14 वर्षे होईपर्यंत सिंधूने हे पराक्रम साध्य केले होते. Question number 3. What history was created by PV Sindhu in 2016? What was her victory in the following year? त्याचा आन्सर आहे, बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन रिओ ऑलिम्पिक्स अ सिंधू won the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Singles title. She had defeated Scotland's Christy Gilmore in the final. In August 2016, she defeated world number 2 Wang Yihan and reached the semi-final of the women's singles event at Summer Olympics. She reached semi-finals in the Rio Olympics by defeating Japan's Nozomi Okuhara. Question number 4. What are the positive character traits of PV Sindhu? आता PV सिंधूमध्ये कोणकोणते सकारात्मक गुण होते? त्याचं आन्सर आहे, गोपीचंद हॅज बीन सिंधूज कोच फॉर अ लॉंग टाइम अँड ही नोज मच मोअर अबाउट सिंधूज गेम. गोपीचंद हे बराच काळपर्यंत सिंधूचे कोच होते आणि सिंधूच्या खेळाविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते. ही ऑब्झर्व्स दॅट द स्ट्रायकिंग फीचर्स ऑफ सिंधूज गेम्स आर हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. आणि सिंधूच्या खेळाचं महत्त्वाचं लक्षण असं होतं किंवा वैशिष्ट्य असं होतं, तो म्हणजे तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन किंवा स्वभाव आणि त्याचबरोबर कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. नाउ क्वेश्चन नंबर 5. What role do Sindhu's parents play during her important matches? महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळेला सिंधूचे जे पॅरेंट्स आहे, आईवडील आहेत, तर ते कोणती भूमिका पार पाडत? त्याचं आन्सर आहे, वेन सिंधूज पॅरेंट्स अटेंड हर टुर्नामेंट्स दे टेल हर व्हॉट शी इज डुईंग. ज्यावेळेला तिचे आईवडील टुर्नामेंटसाठी बघण्यासाठी येत, त्यावेळेला ती काय करत आहे ते तिला सांगायचे. हर फादर gives her a summary of how she plays and that is very helpful to her because as outsider who look at her game know about her errors or faults. आता तिचे वडील तिचा संपूर्ण खेळ बघून तिला संपूर्णपणे सांगायचे, कारण बाहेरून खेळ बघणाऱ्या व्यक्तीला त्या खेळामध्ये काय चुका झालेल्या आहेत तर त्या चांगल्या प्रकारे कळतात आणि त्यामुळे सिंधूला आपल्या चुका लक्षात यायच्या. हर पॅरेंट्स कॅन शो ऑर डिस्क्राईब एक्झॅक्टली वेअर सी इज रॉंग इन द गेम विच सी मे नॉट नोटीस इझिली. तिला ज्या चुका आपल्या सहजपणे लक्षात येणार नाही अशा चुका तिचे आईवडील तिला लक्षात आणून देत असायचे. Question number 6. What message does Sindhu convey in the last paragraph? शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, शेवटच्या परिच्छेदामध्ये सिंधूने कोणता संदेश दिलेला आहे? त्याचं आन्सर आहे, अकॉर्डिंग टू सिंधू, इफ ही ऑर सी इज वन ऑफ द टॉप प्लेयर्स अँड डज नॉट प्ले वेल अँड लुजेस इन द फर्स्ट ऑर सेकंड राऊंड, ही नॅचरली फील्स बॅड. सिंधू असं म्हणते की तुम्ही चांगले खेळला नाहीत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हरलात
तर नक्कीच वाईट वाटते. But he needs to come out of the situation and then practice hard and identify his her mistakes and learn from it. पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागते आणि अधिक चांगला सराव करीत आपल्या उणिवा ओळखून त्यातून शिकायला हवे. Of course, it takes time to come out of it, but he needs to cope with. आणि अर्थातच यातून बाहेर यायला बराच वेळ लागतो, पण असे चढउतार नेहमीच येत असतात. सिंधू कन्व्हेज दिस मेसेज इन द लास्ट पॅरेग्राफ. Now activity number 5. Imagine that PV Sindhu has recently won very important tournament at international level. Frame an email on behalf of your school to congratulate her. Use the proper email format. PV सिंधूने नुकताच एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या खेळाचा सामना जिंकला आहे अशी कल्पना करायची आहे, इमॅजिनेशन करायची आहे. तिचे तुमच्या शाळेच्या वतीने अभिनंदन करण्याकरिता एक ईमेल तयार करायचा आहे आणि ईमेलचं योग्य स्वरूप वापरायचं आहे. आता ईमेलचं स्वरूप कशा पद्धतीने करायचं आहे, जणू काही तुम्ही ईमेल पाठवत आहात. sachinpandit@com net समता हायस्कूल टू PV Sindhu @andhrabadminton.com date Tuesday 16th February 2021. Subject Congratulations on winning badminton tournament. हा ईमेलचा एक फॉर्मॅट झाला. आता त्यातला मेसेज कशा पद्धतीने येऊ शकतो बघा. Dear Miss Sindhu, please accept our congratulations on behalf of our school, Samta High School, Nashik. Your recent win in a Malaysian badminton final is really commendable. Your exemplary success will always inspire our young players. It is a great honor to our nation. Wish you many great achievements in future. Love you. Sincerely yours, Sachin Pandit, Samta High School. अशा प्रकारे तुम्ही ईमेल लिहू शकता. नाव लँग्वेज स्टडी. हा ग्रामरचा भाग आपल्याला बघायचा आहे, व्याकरणाचा भाग बघायचा आहे. यामध्ये कोऑर्डिनेशन्स, ऑब्झर्व द क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता कोऑर्डिनेशन्स मीन्स समन्वय. आता ऑब्झर्व द क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, पुढील उपवाक्यांचे निरीक्षण करायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे, ही इज इंटेलिजंट अँड ही इज हार्ड वर्किंग. तो हुशार आहे आणि तो कष्टाळू आहे. हे दोन वाक्य अँडने जोडलेले आहेत. सेकंड सेंटेन्स, आसिफ वॉज टायर्ड. आसिफ थकलेला होता. बट ही कुड नॉट रेस्ट. परंतु तो आराम करू शकला नाही. हे दोन सेपरेट वाक्य जे आहेत तर ते बटने या ठिकाणी जोडलेले आहेत. थर्ड सेंटेन्स आहे, यू कॅन गो फॉर अ वॉक. तू फिरायला किंवा चालायला जाऊ शकतोस. ऑर किंवा यू कॅन एक्सरसाइज ॲट होम, किंवा तू घरी व्यायाम करू शकतो. हे दोन सेपरेट वाक्य, वेगवेगळी वाक्य ऑरने जोडलेली आहेत. नाऊ फोर्थ सेंटेन्स, सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फिवर. सीमा तापातून आता बरी झालेली आहे. सो म्हणून सी कॅन अटेंड स्कूल, त्यामुळे ती शाळेत जाऊ शकते. हे दोन वाक्य सोने या ठिकाणी जोडलेली आहेत. Each of the above sentence has clauses which do not depend on each other for complete sense. आता वरील प्रत्येक वाक्यातील क्लॉजेसना म्हणजे उपवाक्यांना पूर्ण अर्थ व्यक्त होण्याकरिता दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून राहावे लागत नाही. ते स्वतः अर्थपूर्ण वाक्य तयार करतात. They are called independent or coordinate clauses. मग आता अशा ज्या क्लॉजेस आहे त्यांना स्वतंत्र किंवा कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजेच समन्वय साधक उपवाक्य असं म्हणतात. दे आर जॉईन्ड बाय कंजक्शन्स लाईक अँड, बट,
ऑर सो. आता ते जे काही कंजक्शन्स आहेत जे उभयान्वयी अव्यय आहेत, म्हणजे अँड आहे, बट आहे, ऑर आहे, सो आहे, तर या वाक्यांनी हे जोडण्याचं काम जे आहे, म्हणजे वाक्य जोडण्याचं काम हे कंजक्शन्स करत असतात. आता सच कंजक्शन्स आर कॉल्ड कोऑर्डिनेटर्स. आणि असे जे काही कंजक्शन्स आहेत, असे जे उभयान्वयी अव्यय आहेत, त्यांना कोऑर्डिनेटर्स असं म्हटलं जातं. त्यांना समन्वयक असं म्हटलं जातं. अदर कोऑर्डिनेटर्स आर. आता दुसरे कोऑर्डिनेटर्स कोणकोणते आहेत? ॲज वेल ॲज आहे, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, यट आहे, स्टील, हाऊएव्हर, नेव्हरदलेस, ऑर, नॉर, इल्स, आयदर ऑर, नायदर नॉर, सो, देअरफॉर, दस, हेन्स, फॉर. दीज आर ऑल्सो कोऑर्डिनेटर्स. ही सुद्धा दुसरे कोऑर्डिनेटर्स आहेत, म्हणजे समन्वय साधके आहेत. नाउ नंबर 2, speak out the coordinate clauses and encircle the coordinators. आता आपल्याला कोऑर्डिनेट क्लॉजेस आणि त्याला इनसर्कल जे कोऑर्डिनेटर्स आहेत तर त्याला सर्कल करायचं आहे. आता पहिले सेंटेन्स आहे, सी बॅग्ड अ सिल्वर मेडल. तिला सिल्वर मेडल मिळालं. सी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. आता या ठिकाणी अँडने ही दोन स्वतंत्र वाक्ये जी आहेत तर ती या ठिकाणी जोडण्याचं काम जे आहे तर ते अँडने केलेलं आहे. आता सेकंड सेंटेन्स आहे, पी.व्ही. सिंधू इज अन एक्स शटलर बट सी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर. आता या ठिकाणी दोन सेंटेन्सेस जे आहेत तर ती बटने जोडलेली आहे. पहिलं जे सेंटेन्स होतं ते अँडने जोडलेलं होतं. आता थर्ड सेंटेन्स, यू मस्ट प्ले वेल ऑर यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. आता या ठिकाणी दोन वाक्य जे आहेत तर ती ऑरने जोडलेली आहेत, कोऑर्डिनेट करण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर नंबर 4, माय पॅरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. या ठिकाणी सोने दोन वाक्य जोडलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासलेले आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.